पुण्यातील मांजरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे। गेल्या 13 दिवसांपासून वसतिगृहातील विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत। 2 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्यानंतर अखेर सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि वसतिगृह प्रवेशाच्या वयासंदर्भातील 14 ऑगस्टचा शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा करण्यात आली। पण या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका ठरत आहे ती राहुल गांधींची। कारण छात्रों की गूंज या कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थिनीने राहुल गांधींसमोर आपली भूमिका मांडली आणि त्यानंतर राहुल गांधींनी थेट आंदोलनस्थळी येण्याचं आश्वासन दिलं होतं। आता त्यांच्या संभाव्य मांजरी दौऱ्यामुळे या आंदोलनाला आणखी मोठं राजकीय बळ मिळण्याची शक्यता आहे। नेमका विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत? आदिवासी विभागाच्या वसतिगृहातील प्रवेशासाठी वयाची अट रद्द केली, मात्र मंत्री अशोक उईके यांच्यावर नामुष्की कशी ओढवली आहे? राहुल गांधींनी जर आंदोलनस्थळी भेट दिली तर काय संदेश राजकारणात निर्माण होणार आहे? पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। पुण्यातील मांजरी येथे आदिवासी विभागाच्या वसतिगृहाचे विद्यार्थी गेल्या 13 दिवसांपासून आंदोलन करत आहेत। 2 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्यानंतर वसतिगृह प्रवेशाच्या वयासंदर्भातली 14 ऑगस्ट रोजीचा शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी आमदारांच्या बैठकीत मंगळवारी केली। आदिवासी विभागाकडून 400 वसतिगृह चालवली जातात। ज्यांना वसतिगृह प्रवेश मिळत नाही त्यांना दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेनुसार निर्वाह भत्ता दिला जातो। स्वयं योजनेत पात्र ठरवण्यासाठी वयाची अट ही 30 वर्ष आहे, मात्र वसतिगृह प्रवेशाला वयाची अट नव्हती। 5 ऑगस्ट रोजी शासन निर्णय जारी करत वसतिगृहातील प्रवेशाची वयाची 26 वर्ष अट टाकण्यात आली। त्यावर आक्षेप आल्याने 14 ऑगस्ट रोजी ती अट 30 वर्ष करण्यात आली। मात्र आदिवासी विद्यार्थ्यांची वयाची अट 35 वर्ष करण्याची मागणी होती। पुण्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज कार्यक्रमात निशा साबळे या आदिवासी विद्यार्थिनीने सदर प्रश्नाला वाचा फोडली। त्यामुळे आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईके आणि सचिव विजय वाघमारे यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली होती। राहुल गांधी यांनी वसतिगृह विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं। त्यामुळे आदिवासी विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला होता। गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथे आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची नुकतीच घटना घडली। त्या पार्श्वभूमीवर आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन व्यापक झालं। गेली 13 दिवस विद्यार्थी आंदोलन करत आहेत। मंत्री अशोक उईके यांच्याबरोबर विद्यार्थ्यांच्या अनेक बैठका झाल्या, मात्र त्यांनी वसतिगृह प्रवेशाची अट काढण्यास नकार दिला होता। सदर विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे असं त्यांचं म्हणणं होतं। मांजरी येथील विद्यार्थी आंदोलनास अनेक नेते भेटी देऊन पाठिंबा देत आहेत। त्यामुळे मंत्री अशोक उईके यांनी शासन निर्णय मागे घेत असल्याची काल घोषणा केली। या सगळ्यात विरोधकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। तसेच आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत अशी भूमिका यावेळी विरोधकांनी मांडली आहे। राहुल गांधी गेल्या आठवड्यात पुण्यात छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। या कार्यक्रमावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या होत्या। त्यावेळी मांजरी येथील आदिवासी समाजाच्या एका विद्यार्थिनीने दुर्गम भागातील आश्रमशाळांची दुरावस्था, वसतिगृहासाठी वयाची अट आणि विद्यार्थिनींच्या इतर समस्यांसंदर्भात मांजरी येथे आंदोलन सुरू असल्याचं या कार्यक्रमात सांगितलं होतं। मात्र या आंदोलनाची दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली नाही असा आरोप तिने त्यावेळी केला। आंदोलनानंतर अनेक विद्यार्थिनी आजारी पडल्याची व्यथा ही विद्यार्थिनीने राहुल गांधी यांच्या समोर मांडली। या संदर्भात आदिवासी विभागाच्या मंत्र्यांची भेट घेतली, मात्र या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं संबंधित मंत्र्यांनी सांगितल्याचं त्या मुलीने म्हटलंय। आता या प्रकरणानंतर आंदोलनस्थळी येण्याचं आश्वासन राहुल गांधी यांनी या संबंधित विद्यार्थिनीला दिलं होतं। त्यानुसार मांजरी येथे येत्या काही दिवसात राहुल गांधी येणार असल्याची माहिती काँग्रेसचे विक्रांत भुरिया यांनी माध्यमांशी बोलताना दिली। शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून देखील त्याला दुजोरा देण्यात आला। त्यामुळे राहुल गांधी यांच्या या दुसऱ्या पुणे दौऱ्याची चर्चा आता शहरात सुरू झाली आहे। काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही येत्या काही दिवसांमध्ये राहुल गांधी यांचा दौरा होईल अशी माहिती दिली आहे। मात्र दौऱ्याचा अधिकृत तपशील अद्यापही निश्चित झालेला नाहीये। तो येत्या काही दिवसांमध्ये होईल असंही सांगण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मांजरी येथे आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची मंगळवारी भेट घेतली। विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय झाला पाहिजे, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होईल। जर न्याय मिळणार नसेल तर विद्यार्थ्यांकडून या विभागाच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची
राजीनाम्याची ही मागणी आता पुढे येत आहे, याचाही विचार केला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलनातून माघार घ्यायची नाही. आम्ही सर्वजण विद्यार्थ्यांच्या बरोबर आहोत, असा विश्वास या विद्यार्थ्यांना रोहित पवारांनी दिला. मात्र या संपूर्ण आंदोलनाचा केंद्रबिंदू केवळ राजकारण नाही, तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींचं म्हणणं ऐकून घेतलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आणि आंदोलनस्थळी येण्याचं आश्वासन दिलंय. आता ते मांजरीत आल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना किती ठोस आवाज मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण शासन निर्णय मागे घेणं हा आंदोलनाचा एक टप्पा आहे, पण विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार न्याय, सुरक्षित वसतिगृह आणि शिक्षणासाठी योग्य सुविधा मिळणं हा या आंदोलनाचा खरा उद्देश आहे. शेवटी प्रश्न एकच आहे की विद्यार्थ्यांना आपल्या हक्कासाठी 13 दिवस आंदोलन करण्याची वेळच का यावी आणि त्यांच्या आवाजाला सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी राहुल गांधींसारख्या नेत्याची गरज का पडली? मांजरीतील हा लढा कोणत्याही एका पक्षाचा नसून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काचा लढा आहे. आता हा लढा केवळ शासन निर्णय मागे घेण्यावर थांबणार की विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न्याय मिळेपर्यंत सुरू राहणार हे आता पाहावं लागणार आहे. तर तुम्हाला या सर्व घडामोडींबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.